होलिका दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन सण साजरा केला जातो। धुलेंडी हा सण धुलंडी, धुळवड, धुरड्डी, धुरखेळ किंवा चैतबदी अशा अनेक नावांनी ओळखला जातो। धुलीवंदन साजरा करण्यामागील कारण नक्की काय आहेत ते जाणून घेऊया। त्रेतायुगाच्या प्रारंभामध्ये विष्णूंनी धुलीवंदन केले होते। याच आठवणीत धुलंडी साजरी केली जाते। धूलवंदन अर्थात यात लोक एकमेकांना धूल लावतात। धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी लोक एकमेकांवर चिखल, धूळ फेकतात। पूर्वी धूल स्नान करत होते तेव्हा चिकन माती किंवा मुलतानी माती शरीरावर लावण्याची परंपरा होती। पूर्वी धुलेंडीच्या दिवशी टेसूच्या फुलांचा रंग आणि गुलाल एकमेकांवर टाकत होते। धुलीवंदनाला त्या लोकांच्या घरावर रंग टाकण्याची परंपरा देखील असते ज्यांच्या कुटुंबात एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला असेल। काही जागी या दिवशी वर्षभरात गमी झालेल्या लोकांच्या घरी जाण्याची परंपरा देखील आहे। त्यांच्या कुटुंबाच्या लोकांवर प्रतिकात्मक रूपाने रंग टाकून काही वेळ बसण्याची परंपरा अजून देखील आहे। पूर्वी होलिका दहन केल्यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी प्रहलादायाचे प्राण वाचले। या आनंदात लोक एकमेकांना गळा भेट देत होते, मिठाई वाटत होते। आजही होळी मिलन करण्याची परंपरा कायम आहे, पण प्रहलादानाची आठवण कमीच लोक काढतात। आता धुलंडीला पाण्यात रंग मिसळून होळी खेळली जाते, परंतु धुलंडीला कोरडा रंग तर रंगपंचमीला पाण्याची होळी खेळण्याची परंपरा आहे। तसेच महाराष्ट्रात होलिका दहन केल्यानंतर पुढील 5 दिवस धुळवड ते रंगपंचमी साजरी केली जाते। रंगांची उधळण करून हा सण साजरा केला जातो। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही नवा मराठा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा।